अक्कलकोटला जाऊ शकत नसाल तर हे नक्की ऐका. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्याच्या मनात एकच इच्छा आहे, एकदा तरी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. पण परिस्थिती, वेळ, पैसा, तब्येत किंवा इतर कारणांमुळे अनेकांना अक्कलकोटला जाणे शक्य होत नाही. आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी अक्कलकोटला जाऊ शकत नाही, मग स्वामी माझ्यावरती कृपा करतील का? मित्रांनो, आज याच प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. स्वामींना स्थानाचे बंधन नाही. स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोट पुरते मर्यादित नाहीत. ते स्वतः म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच सर्व काही आले आहे. स्वामींनी कधीही असे सांगितले नाही की फक्त अक्कलकोटला येणाऱ्यांनाच माझी कृपा होईल. त्याच्यासाठी भक्तांचे प्रेम महत्वाचे आहे. जर तुमचे मन स्वच्छ असेल, श्रद्धा खरी असेल आणि नामस्मरण सातत्याने असेल तर स्वामी तुमच्या घरातही तितकेच सामर्थ्याने उपस्थित असतात. एक गरीब भक्ताची खूप इच्छा होती की अक्कलकोटला जावे, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायचा. एक दिवस त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामी, मला तुमच्याकडे येता येत नाही, पण तुम्ही माझ्याकडे याल का? त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले. स्वामी म्हणाले, अरे वेड्या, तू मला इतक्या प्रेमाने हाक मारतोस, मग मला तुझ्याकडे यायला किती वेळ लागतोय? सकाळी उठल्यावर त्याचे मन पूर्ण शांत झाले होते. स्वामी तुमच्या भावनेत असतात. मित्रांनो, स्वामी मूर्तीत नाहीत, स्वामी फोटोत नाहीत, स्वामी तुमच्या भावनेत आहेत. जिथे श्रद्धा आहे, जिथे विश्वास आहे, जिथे नामस्मरण आहे, तिथे स्वामी स्वतः असतात. घरातच अक्कलकोट कसे अनुभवावे? दररोज सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा. दोन्ही हात जोडून म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त 11 वेळा जरी म्हटले तरी मनाला एक वेगळी शांती मिळते. हळूहळू तुमचे घरच मंदिर बनू लागते. कितीही संकटे आली, कितीही अडचण आली, फक्त एक गोष्ट सोडू नका, श्री स्वामी समर्थ हे नाव. कारण अनेक भक्तांचा अनुभव आहे की जिथे सर्व मार्ग बंद होतात तिथे स्वामी समर्थ मार्ग काढतात. अक्कलकोट पेक्षा मोठा काय आहे? तुम्ही विचाराल, अक्कलकोट पेक्षा मोठे काय असू शकते? उत्तर आहे स्वामींवरील विश्वास. अक्कलकोटला हजारो लोक जातात, पण प्रत्येकालाच अनुभव येतो असे नाही. कारण अनुभव स्थानाने नाही तर श्रद्धेने मिळतो. संकटात स्वामी कसे मदत करतात? अनेक वेळा स्वामी प्रत्यक्ष येत नाहीत, पण ते योग्य व्यक्ती पाठवतात, योग्य संधी पाठवतात, योग्य विचार देतात आणि अनेकदा आपल्याला न कळत संकटातून बाहेर काढतात. नंतर मागे वळून पाहिल्यावरती कळते हे तर स्वामींचेच काम होते. स्वामींना फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुमचा विश्वास. तुम्ही किती श्रीमंत आहात, किती गरीब आहात, याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक भक्त समान आहे. आज एक संकल्प करा, जर तुम्हाला अक्कलकोटला जाता येत नसेल तर दुःखी होऊ नका. आजपासून एक संकल्प करा, रोज 5 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. रोज एकदा तरी स्वामींचे स्मरण करा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींवरचा विश्वास सोडू नका. मित्रांनो, कदाचित तुम्ही आज अक्कलकोटला जाऊ शकत नसाल, पण जर तुमच्या हृदयात स्वामी आहेत तर समजा स्वामी तुमच्या सोबतच आहेत. डोळे बंद करा, मन शांत करा आणि एकदा प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित या क्षणीही स्वामी तुमचे ऐकत असतील, कदाचित तुमच्या समस्येचे उत्तर तयार करत असतील आणि कदाचित तुम्हाला सांगत असतील, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करते. जर तुम्हाला अक्कलकोटला जाता येत नसेल तर त्याची खंत मनात ठेवू नका. कारण स्वामी समर्थ हे फक्त अक्कलकोट मध्ये नाही, ते प्रत्येक त्या हृदयात आहेत जिथे त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा आहे. कदाचित आज तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल, कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, कदाचित तुमच्या मनात हजारो प्रश्न असतील, पण आज झोपण्यापूर्वी फक्त एकदा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि मग तुमची काळजी, तुमचे दुःख, तुमचे प्रश्न स्वामींच्या चरणी सोडून द्या. कारण जेव्हा जगातील सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थांचा एक दरवाजा कायम उघडा असतो. आणि लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अक्कलकोटची गरज नाही, त्यांना फक्त तुमच्या हाकेची गरज आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ती एक ओळ कदाचित दुसऱ्या एखाद्या दुःखी भक्ताला श्रद्धेची नवीन आशा देईल. पुन्हा भेटू एका नवीन स्वामीमय प्रवासात. तोपर्यंत भिऊ नका, कारण स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.